नमस्कार मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। CSIR UGC नेट डिसेंबर 2025 मध्ये जी परीक्षा होणार आहे UGC नेटची CSIR ची, त्या परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शैक्षणिक माहिती, ॲडमिशन प्रोसेसची, नोकरीविषयक जाहिरातीची सर्व माहिती आपल्याला मिळेल। फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा शिवगणेश ऑनलाईन, माता महाकाली रोड, रंगाई टावर, रुद्र एजन्सीच्या बाजूला, मलकापूर, जिल्हा बुलढाणा। हे बघा, आता आपण बघणार आहोत की जॉईंट CSIR UGC नेट डिसेंबर 2025 मध्ये जी परीक्षा होणार आहे, या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरण्याचे म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे। फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी 25 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर ही तारीख आहे। लास्ट डेट 25 ऑक्टोबर रात्री 11:50 पर्यंत। नंतर याची तुम्हाला फी राहील जनरल कॅटेगरीसाठी 1150 रुपये, OBC जनरल EWS साठी 600 रुपये, SC ST हँडिकॅप साठी 325 रुपये अशा प्रकारे फी राहणार आहे। याच्यामध्ये करेक्शन डेट दिलेले आहे 27 ऑक्टोबर पासून 29 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता। तुम्हाला हॉल तिकीट वगैरे नंतर अनाउन्स केल्या जाईल केव्हा येणार आहे ते वेबसाईटवरती, त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट राहायचं आहे। वेबसाईट वेळोवेळी चेक करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तर बघा, आता आपण बघणार आहोत की हा फॉर्म कसा भरायचा, स्टेप बाय स्टेप याच्या कशा प्रोसेस आहेत। तर सर्वात आधी तुम्हाला डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउझर करून घ्यायचा आहे। इन्फॉर्मेशन ब्राउझर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे, पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे। इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सर्व माहिती दिलेली असते, त्याचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, पात्रता काय आहे, सर्व ते इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेलं असते। याचे 4 स्टेप राहतील आपल्याला: अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, पेमेंट कसं भरायचं, आणि नंतर कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं फी वगैरे दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की फोटोग्राफ कसा अपलोड करायचा, त्याला काय इन्स्ट्रक्शन आहेत, व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे वगैरे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। टिक मार्क करायचा आहे, क्लिक हेअर टू प्रोसीड करायचं आहे। बघा, आता पर्सनल डिटेल्स सर्वात आधी भरायची आपल्याला। पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला 10वीच्या मार्कशीटनुसार किंवा बोर्ड सर्टिफिकेटनुसार तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे। तुम्हाला इथं तुमचा कॅन्डिडेट नेम टाकायचा आहे, जसं मार्कशीटवरती असेल ॲज इट इज, जसं तसं एक्झॅक्टली तुम्हाला इथे टाईप करून टाकायचं आहे। नंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे, इथं खाली आईचं नाव टाकायचं आहे। आईचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख तुमची निवडायची आहे, डेट ऑफ बर्थ जे असेल ते डेट ऑफ बर्थ इथं निवडायची आहे, तारीख, महिना, वर्ष। नंतर तुम्हाला इथं जेंडर, मेल फिमेल ज्यापैकी जे असेल ते भरायचं आहे। नंतर वरती माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली पर्सनल डिटेल्समध्ये पुन्हा हे माहिती भरायची आहे कन्फर्म करण्यासाठी। कन्फर्म कॅन्डिडेट नेम, कन्फर्म फादर गार्डियन नेम, नंतर कन्फर्म मदर गार्डियन नेम, नंतर डेट ऑफ बर्थ, नंतर जेंडर, हे पुन्हा तुम्हाला एक वेळ कन्फर्म करण्यासाठी फिल करावं लागते। हे पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे, तुमच्या डॉक्युमेंटनुसारच टाका, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही कोणत्या प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। नंतर तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस इथं टाकायचा आहे, ज्या ॲड्रेसवरती तुम्ही सध्या राहत आहात तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे। लोकॅलिटी, कंट्री निवडायची आहे, स्टेट निवडायचा आहे, तुमचं जे महाराष्ट्र आहे ते स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। इथं वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहे, बुलढाणा, नंतर अकोला, जळगाव, अमरावती असे डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे, पिनकोड टाकायचा आहे। नंतर तुम्हाला तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे, जो सुरू राहिला पाहिजे, ज्याच्यावरती तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन येतील शेवटपर्यंत, असा ईमेल ID तुम्हाला इथे टाकायचा आहे। ईमेल ID, मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईल नंबरला कन्फर्म करून अल्टरनेट एक कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे। नंतर परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाईप करून टाकायचा आहे। हे पूर्ण माहिती भरायची आहे तुम्हाला। पूर्ण माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल, जो तुम्हाला पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड कसा टाकायचा इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। मिनिमम 8 ते 13 अक्षर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, ज्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे, @ हॅशटॅग, $%, असं एक कोणतंही चिन्ह आलं पाहिजे। इथे बघा, मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला पासवर्ड टाकत आहे ashu123 @ अशा प्रकारे तुम्हाला जो पाहिजे तो पासवर्ड टाकू शकता। हा सेम पासवर्ड इथं तुम्हाला कन्फर्म करायचा आहे डबल टाकून। नंतर तुम्हाला इथं सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा आहे एक, तो सिक्युरिटी क्वेश्चन कोणताही तुम्ही निवडू शकता, त्याच्यामध्ये कोणताही एक आन्सर तुम्ही टाकू शकता जे तुम्हाला आठवण राहील ते। एखाद्या वेळेस
पासवर्ड फॉरगेट करता तुम्हाला ते कामात पडते. नंतर हा कॅप्चा इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट करून तुम्हाला समोर हे जे माहिती आहे टाकलेली, हे माहिती तुम्हाला व्हेरीफाय करायची आहे. व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला या सर्व ऑप्शनवरती तुम्हाला टिक मार्क करून आय एग्री ऑप्शनवरती क्लिक करून हे बघा इथे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला टिक मार्क करावी लागेल सर्व ऑप्शनवरती. अशा प्रकारे तुम्ही टिक मार्क करून आय एग्री ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP वगैरे येईल. OTP टाकून तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट पेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल. ॲप्लिकेशन नंबर नोट डाऊन करायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर नोट डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालेला आहे. ईमेल ID पण व्हेरीफाय तुम्ही केलेला असेल OTP टाकून, तर ईमेल ID पण इथं व्हेरीफाईड लिहून येईल. हे बघा अशा प्रकारे ईमेल ID तुमचा व्हेरीफाईड होऊन येईल. त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथं ही माहिती भरायची आहे. अशा प्रकारे स्टेप राहतील आपल्या कॉन्टॅक्ट डिटेल, पर्सनल डिटेल्स, आयडेंटिटी डिटेल्स, अपार ID, एक्झाम सेंटर डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, अशा प्रकारे तुमच्या स्टेप बाय स्टेप राहणार आहेत. याच्यामध्ये सर्वात आधी आपण बघूया पर्सनल डिटेल्समध्ये नॅशनॅलिटी निवडायची आहे इंडियन. नंतर स्टेट डोमिसाईल निवडायचं आहे आपल्याला महाराष्ट्र. कॅटेगरी जे तुमची असेल ते निवडायची आहे. कन्फर्म कॅटेगरी पुन्हा तीच निवडायची आहे. तुम्ही हँडिकॅप आहात का इथं यस नो करायचं आहे. नंतर हे ऑप्शन घ्यायचे आहे तुम्हाला डिसॅबिलिटी वगैरे, जर तुम्ही हँडिकॅप असेल तर कोणत्या प्रकारची डिसॅबिलिटी आहे ते टाईप करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डायबिटिक वगैरे आहे का ते निवडायचं आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम निवडायचं आहे. नंतर मायनॉरिटीमध्ये आहात का तुम्ही, तर इथं यस नो करायचं आहे. जर असाल तर कोणत्या प्रकारची मायनॉरिटी आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. हे माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकावा लागेल. जो खाली कॅप्चा दाखवते आहे तो कॅप्चा सिक्युरिटी कोडमधून तुम्हाला टाकावा लागेल. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं पहचान का विवरण म्हणजे तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ इथं तुमच्याकडे काय आहे, आधार आहे की डिजी लॉकरमधून तुम्ही करणार आहे की पॅन कार्ड आहे तुमच्याकडे, ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी कोणतंही एक ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आधार घेऊया. फॉर एक्झाम्पल मी इथे आधार नंबर टाकूया आणि टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा आपण फॉर एक्झाम्पल घेणार आहोत की आकाश कुमार हा विद्यार्थी आहे आणि त्याचा आपण इथं आधार नंबर वगैरे टाकणार आहोत. आधार नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा आधार कार्डचा नंबर खाली टाकायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म आधार डिटेल्स पूर्ण व्हेरीफाय होऊन येईल तुमची. याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. आधार नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला इथे ते एक ऑप्शन देईल तुम्हाला की तुम्हाला जे आधारची डिटेल्स आहे तुमची ते NTA सोबत म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे एक्झाम कंडक्ट करणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला शेअर करायची आहे का. तिथे यस करायचं आहे आणि ओके करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही डिजी लॉकर मार्फत किंवा पॅन कार्ड मार्फत तुमचं व्हेरिफिकेशन करू शकता. जे ऑप्शन तुम्ही निवडाल त्याचं तुम्हाला पॅन कार्ड नंबर वगैरे किंवा आधार कार्ड घेतलं तर आधार कार्ड नंबर, डिजी लॉकर असेल तर डिजी लॉकर मार्फत तुम्हाला OTP वगैरे येऊन तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल. हे पूर्ण तुम्हाला डिटेल्स व्हेरीफाय करायची आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे अपार ID टाकायचा आहे. जर तुमच्याकडे अपार ID नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, असेल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपार ID कसा काढायचा हे आमच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अपार ID कसा काढायचा पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ABC ID, अपार ID कसा बनवायचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता इथे आपण आपल्याकडे अपार ID कंपल्सरी नाही आहे, त्याच्यामुळे आपण इथं नो करूया. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येईल अप्लाय फॉर. तुम्हाला कोणत्या कोणत्या ऑप्शनसाठी अप्लाय करायचं आहे CSIR UGC नेटसाठी ते ऑप्शन आपण इथे घेऊया. सर्व पहिला ऑप्शन आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉईंट CSIR UGC नेट डिसेंबर 2025. तर तुम्हाला इथं क्वालिफिकेशन काय आहे तुमचं, पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे की मास्टर डिग्री आहे की तुमच्याकडे 4 इयरचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचा कोर्स आहे, तर ते तुम्हाला निवडायचं आहे. आपल्याकडे सहसा सर्व विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री झालेली असते जे UGC CSIR साठी अप्लाय करतात, किंवा मास्टर डिग्री तुम्ही IPR असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता.
याच्यामध्ये तुमचे स्पेशल सब्जेक्ट राहतात, केमिकल सायन्स केमिस्ट्रीवाल्यांसाठी, लाईफ सायन्स बायोलॉजीवाल्यांसाठी, मॅथवाल्यांसाठी मॅथमॅटिकल सायन्स आणि फिजिक्सवाल्यांसाठी फिजिकल सायन्स. ते ऑप्शन तुम्हाला जे तुमचं असेल ते निवडायचं आहे. स्पेशलायझेशन घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला अप्लाय कशासाठी करायचं आहे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRFसाठी अप्लाय करायचं आहे. ॲडमिशन टू PhDसाठी पण अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तिथं टिक मार्क करू शकता. नंतर तुम्हाला येथे क्वेश्चन पेपरचा जो मीडियम आहे तो इंग्लिश घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला एक्झाम सिटी ज्या तुम्हाला पाहिजे महाराष्ट्रातल्या सिटी इथं दाखवतील, त्यापैकी तुम्ही 4 सिटी तुम्हाला निवडायचं आहे. महाराष्ट्र निवडायचं आहे आधी, स्टेट, नंतर तुम्हाला समोर एक्झाम सेंटर दिसेल. नंतर ते निवडल्यानंतर तुम्हाला इथे फादर ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, वडिलांचा व्यवसाय इथे निवडायचा आहे. वडिलांचं शिक्षण निवडायचं आहे. त्यानंतर आईचं व्यवसाय निवडायचा आहे, आईचं शिक्षण निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर तुम्ही खाली येऊन कॅप्चा तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. हा कॅप्चा टाईप केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही एज्युकेशनल डिटेल्स आता या पेजवरती आपल्याला भरायची आहे. म्हणजे जे तुमचे पोस्ट ग्रॅज्युएटचे म्हणजे मास्टर डिग्रीचे जे डिटेल्स असेल ते डिटेल्स आपण येथे भरू शकतो. आपण पास आहात की रिझल्ट अवेटेड आहे, म्हणजे तुम्ही हॅपियर जर असाल तर रिझल्ट अवेटेड असं टाकायचं आहे आणि पास असाल तर पास या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण माहिती भरू शकतो. जे तुमचे डिटेल्स आहे मार्कशीटवरची ते भरायचे आहे तुम्हाला, फायनल सेमिस्टरची किंवा फायनल इयरची. समजा एखादा विद्यार्थी पास असेल तर इथं पास घेऊन तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले त्या वर्ष निवडायचं आहे. कोणती स्ट्रीम आहे तुमची, समजा BE BTech आहे तर BTech घ्यायची आहे. ठीक आहे. आता या विद्यार्थ्याचा आपण 4 इयर डिग्री कोर्स घेतला होता, त्यामुळे इथं BTech इंटिग्रेटेड कोर्स आहे तो, त्यामुळे आपण इथं BTech निवडलेलं होतं. नंतर इथं तुम्हाला कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही युनिव्हर्सिटीची जे एक्झाम आहे ते पास झाले, समजा इंडिया राजस्थानमधून जर झाले, राजस्थान महाराष्ट्रातून झालेले असेल तर महाराष्ट्रातून, तर तुम्हाला इथं युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करावं लागेल. समोर पर्सेंटेज या ऑप्शन घेऊन टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स जे तुमच्या मार्कशीटवरती असेल ते टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर येथे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे बघा तुम्हाला समोर आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन विचारल्या जाते की तुम्ही MPhil डिटेल्समध्ये की तुम्ही MPhilसाठी ॲडमिशन घेतलेली आहे का, तर इथं यस नो करायचं आहे. जर घेतलेले असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेम खाली PhDचं पण माहिती विचारते आहे. PhDसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे की तुम्हाला अवॉर्ड झालेली आहे PhD, यस नो जे ऑप्शन असेल तुमचा ते घ्यायचं आहे. रिसर्चसाठी एक सर्व्हिसमॅनसाठी पण तुम्ही हे ऑप्शन आहेत. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही ऑप्शन घेऊ शकता, एक सर्व्हिसमॅन आहे का, नो. ठीक आहे. नंतर तुम्हाला कॅप्चा येथे टाईप करून टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे नेक्स्ट पेजवरती तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंगचा पेज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ 80% तुमचा चेहरा आला पाहिजे विदाऊट मास्क, ज्याच्यामध्ये 100 ते 200 KB साईजमध्ये JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. सिग्नेचरचे पण इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला इथे सेंट्रल कास्ट अपलोड करायचं आहे. सेंट्रल कास्ट जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सध्या स्टेटचं कास्ट पण अपलोड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला तुमची ते कॅटेगरी फक्त सेंट्रलमध्ये आलेली पाहिजे. समजा आता एखाद्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल आहे, स्टेटचं आपल्याकडे OBCचं सर्टिफिकेट आहे, तर OBCचं सर्टिफिकेटमध्ये जे कास्ट आहे आपली ते कास्ट सेंट्रलमध्ये येते की नाही ते चेक करायची. जर येत असेल, समजा आता कुणबी कास्ट आहे तर कुणबी कास्ट सेंट्रलमध्ये येते, त्याच्यामुळे तो विद्यार्थी इथं कॅटेगरी निवडू शकते OBC. ठीक आहे. OBCचं सर्टिफिकेट तो इथं अपलोड करू शकते. अशा प्रकारे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला येथे अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला येथे पर्टिक्युलर चेकलिस्ट टू बी व्हेरीफाईड या सर्व ऑप्शनवरती तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. म्हणजे आपण जे व्यवस्थित भरली की नाही भरली ते तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे. या सर्व बॉक्सवरती तुम्हाला चेकबॉक्सवरती तुम्हाला इथं टिक मार्क करून खाली आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे नोटीस वाचून घ्यायची की तुम्ही एक वेळ हा फॉर्ममध्ये टिकमार्क करून सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती नंतर तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यासाठी अगोदर चेक करून घ्यायचं सर्व व्यवस्थित आहे की नाही. व्यवस्थित असेल तरच टिकमार्क करायचा, अन्यथा एडिट या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता. आय ॲग्री ऑप्शनवरती क्लिक करून फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या पूर्ण डिटेल्स वरचे जे आहे रजिस्ट्रेशन फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्म या सबमिट झालेले आहे. आता आपण फी भरायची आहे आपल्याला. तर फी भरण्यासाठी या ऑप्शनवरती आपल्याला जाऊन येते 2 ऑप्शन असतात, यापैकी कोणतेही एक ऑप्शन घेऊन आपण प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
नंतर येथे आपल्याकडे वेगवेगळे पर्याय आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. तर UPI हे ऑप्शन इझी आहे, त्याच्यामुळे आपण UPI ऑप्शनवरती क्लिक करून येथे QR कोड किंवा UPI ID दोन ऑप्शन राहतात. QR कोडवरती ऑप्शन क्लिक करून येथे तुम्हाला QR कोड येईल. तो QR कोड तुमच्या पेमेंटच्या ॲपमधून तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि त्याचं पेमेंट भरायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. शैक्षणिक माहितीच्या, ॲडमिशन प्रोसेसच्या, नोकरीविषयक माहितीच्या सर्व माहितीसाठी यूट्यूब चॅनलला आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क करा. आमचा संपर्क पत्ता दिलेला आहे. तुम्ही येथे येऊन पण फॉर्म भरू शकता आमच्याकडे. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही सर्व माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या दोस्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याची माहिती मिळेल. आणि या यूट्यूब चॅनलला, आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकाल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल.